दिवाळी येऊन गेली. दिवाळी येऊन गेली, पण यावर्षी माझ्याशी जरा वेगळंच वागून गेली. ठरवल्या दिवसाला आली, पण मला काहीतरी सांगू लागली. किती फिरशील, किती दमशील, दरवर्षी तर मी येते, तरी तेच तेच करशील. चल, जरा भेटू बाहेर. आता वेगळ्या गप्पा मारू, थोडे वेगळे काहीतरी करू आणि दोघीही जरा नवीन होऊ. अगं गाय कामधेनू म्हणून किती करंजा खाईल. करंजी खाऊन होईल तुमचे समाधान, पण तिच्या पोटाचे काय होईल. चल, जरा जाऊया गोशाळेत. चारा भरवू गाईला. येताना तिथूनच गाईचा धूप आणू पूजेला. दिवाळी ह्यावेळेला आली, पण माझ्याशी जरा वेगळंच वागून गेली. धन्वंतरीची पूजा आज जरा लांब चालत जाऊन करूया. धन्वंतरीची पूजा आज जरा लांब चालत जाऊन करूया. आरोग्यम धनसंपदा हे खऱ्या अर्थाने जाणूया. थोडे तोरण आणि थोडा फराळ घेऊ आणि आज त्या लक्ष्मीला देऊ. जे रस्ते आज संध्याकाळी झगमगणार, दिवाळीच्या दिवशीही ती जुनी साडी नेसून ते स्वच्छ करणार. चल, आज त्या मैत्रिणीला भेटायला, जिला भेटायला दिवाळी येणार नाही या वेळेला. आज जरा मुद्दामून फिरून येऊया त्या वृद्धाश्रमात आणि त्या अनाथाश्रमात, जिथे गेल्यावर दिवाळीचे खरे महत्त्व कळेल आणि नक्की दिवाळी आहे तरी कशात आणि कोणात. दिवाळीच म्हणते काही वेळा, राहू दे पसारा सगळा. दिवाळीच म्हणते काही वेळेला, राहू दे ग पसारा सगळा. मी आले म्हणून दमू नकोस, कोणत्याही ताणाखाली तू दबू नकोस. जरा निवांत बस आणि चहाची एक फुंकर मार. डोळे मिटून आतल्या प्रकाशाला आता जरा उघडदार. ह्यावेळी आपण तिथेच भेटू तुझ्यात. ह्यावेळी आपण तिथेच भेटू तुझ्यात. शांतीची भेट होईल स्वतःच्या सहवासात. दिवाळी म्हणते मी अशीही येऊ शकते. दिवाळी म्हणते मी अशीही येऊ शकते. काही वेळा पाहुणे, फराळ, कपडे ह्यांच्याबरोबर न येता मी थेट तुझ्यातच येऊन बसू शकते. म्हणून अशी ही एक दिवाळी, आतल्या उजाळ्याची, आतल्या प्रकाशाची, थोडा निवांत विचार करण्याची, जरा नियोजनांची, खूप काही संकल्पांची, थोड्या अभ्यासाची, खूप प्रार्थनेची आणि बऱ्याचशा कृतज्ञतेची. पुढची दिवाळी येईपर्यंत स्वतःचा शोध साजरं